छान आहे, तुम्ही अगदी योग्य नियोजन केलं. कुठे गेले बागायत तुमचा बंच कसा आहे? म्हणजे अजिबात कडक नाही बघा. बंच असा गोळा केला म्हणजे असं धरला काय असा राहतोय का? असं व्हायला पाहिजे. आणि ह्याची उंची कमी करायला लागेल, छाटावं लागेल का सर? प्रत्येक बंच कट करून घ्या. झाडाची उंची एवढीच ठेवायची. कात्रीच्या आकाराची, कात्रीच्या बाकी प्लॉट छान आहे. पानाची संख्या एवढी कमी करायला नको होती. हे जे बंच आहे ना, कट करून सगळे कट करा. सर लोड जर कमी नाही, बंच कमीच करायला लागेल. लोड कमी नाही आहे, लोड एवढाच बास आहे आणि एवढ्याच उत्पादन चांगलं येईल. आणि याला तुमचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे यंदा, तुमच्या प्लॉटमध्ये मण्यांची जे आकार आहे तो 90% एकसारखा. त्यामुळे ह्याचा तुम्हाला ज्यावेळी व्यापारी बॉक्स उघडेल ना, त्यावेळी जिथं बॉक्स जे येईल ते बेदाना सगळा एकसारखा दिसेल. त्यामुळे सुरुवातच चांगली होईल. त्यामुळे ममीफिकेशन अजिबात होता कामा नाही, एवढं ध्यानात ठेवा. आणि मम्मीला ह्या दुनियेत औषध नाही. प्लॉटचा तोच मेजर प्रॉब्लेम आहे की शेवटी मम्मी होतोच. म्हणजे मग त्यासाठी कट करून घ्या ना. कट करून हां, कंपल्सरी कट करून घ्या. कट करून घेतलेला व्हिडिओ पाठवू मला. हो चालेल सर, पाठवू लागेल. नक्की करतो. म्हणजे मला भीती काय सर, लहान बंचला छटाची गरज नाहीये, फक्त लांब लांब बंच आहे. तो जो बंच आहे तो बंच इथून कट करायला लागतो. आता ह्यो बंच असा कसा दिसतोय बघा, आणि आता कसा दिसतोय? शेप मध्ये दिसतो. आता छान दिसतोय का नाही? आणि हे खालचं सगळं पुन्हा किती मणी आहेत? 10-12 मणी आहेत. आणि हे सगळं लूज पडूनच जाते, नुकसान होतं. काय म्हणताय?